तर गणपती बाप्पांच्या आगमनाला आता अवघे काही दिवस उरलेत। आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी असोत, कॉलेजमधले विद्यार्थी-विद्यार्थिनी किंवा व्यवसाय करणारे तरुण असोत, सगळ्यांनाच ढोल-ताशांच्या गजरात सहभागी होण्याची ओढ लागली आहे। गणपतीच्या आगमनाची चाहूल लागल्यानं सरावाच्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। गणपती बाप्पांच्या आगमनाला अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि यासाठी जय्यत तयारी सर्वत्र सुरू आहे। पुण्यातील नदीपात्रात जर आपण बघितलं तर ढोल ताशा वादनाचा सराव या ठिकाणी केला जातोय। वंदे मातरम संघटना युवा वाद्य पथक या ठिकाणी जोरदार त्यांचं परफॉर्मन्स देत आहेत। प्रॅक्टिस सुरू आहे आणि इथं जर आपण बघितलं तर कॉलेज स्टुडंट्स असतील, लहान मुलं असतील, एवढंच काय तर आयटीएन्स देखील या ठिकाणी ढोल ताशा पथकाचं या ठिकाणी सराव करताना दिसत आहेत। एक वेगळा उत्साह या ठिकाणी ते वाद्यन करतायत। काही मुलांशी काही मुलींशी आपण बोलूयात। दादा, तू कॉलेजचा स्टुडंट दिसतोय, ड्रेस देखील आहे कॉलेजचा, एकदम एक्साइटेड दिसतोय तू। हो नक्कीच, मी MIT मध्ये आहे सध्या अँड कॉलेज वगैरे करून आम्ही वादनाची प्रॅक्टिस करत असतो इकडून संध्याकाळी। आता बाप्पांच्या आगमनासाठी तुम्ही सेट झाले सगळे? हो नक्की, 2 महिन्यापासून आमची प्रॅक्टिस चालू आहे। आम्ही रोज संध्याकाळी 6 वाजता येतो प्रॅक्टिससाठी। दरवर्षी सारखं आमचं संध्याकाळचं फिक्स असतो टाइम, कॉलेज असू दे किंवा काही असू दे। प्रॅक्टिस कशी सुरू आहे? खूप छान सुरू आहे। मी बाय प्रोफेशन ऍक्टिंग आणि मॉडेलिंग करते, तर त्याच्यामध्ये थोडीशी बिझी असते, बट मुद्दाम इकडे येण्याचं रिझन म्हणजे इथे आल्यावरती ऑरा वेगळा असतो आणि ऑब्व्हियसली गणेश चतुर्थी आहे, तर त्याच्यासाठी जास्त एक्सायटेड आहे आम्ही लोक। पथकाच्या ह्याने खूप मज्जा येते आणि रोज प्रॅक्टिस करायला खूप छान वाटतं। त्याच्यामुळे नवीन उत्साह तयार होतो सगळ्यांमध्ये एक वेगळा जोश असतो ढोल वाजवताना। खूप मज्जा येते आणि गणपतीच्या आगमनाची खूप आतुरता आहे सगळ्यांना। दादा, बरेच ढोल ताशा पथक आहेत, एक खास एबीपी माझ्यासाठी होऊ जाऊ द्या, कशा पद्धतीने तुमची प्रॅक्टिस सुरू आहे? प्रॅक्टिस आमची खूप जोरदार सुरू आहे आणि जसे जसे आता गणेशोत्सवाचे दिवस जवळ आले तसा उत्साह आमचा वाढत चाललाय। नुकतीच आता दहीहंडी पार पडली, तर त्यामध्ये आम्ही डीजे मुक्त दहीहंडी या उपक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो होतो। तर त्यातून एक जोश निर्माण झाला। आमच्या जे ढोल वादक आहेत किंवा पथकातले जेवढे वादक आहेत पुणे शहरातील, सगळ्या वादकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आहे। ऑपरेशन सिंदूरला देखील या ढोल पथकाच्या वादनातून ते सलामी देण्याचा प्रयत्न करतायत आणि अशाच उत्साह इतर अनेक पथकांमध्ये पाहायला मिळतोय। आणि या ठिकाणी तर आपण बघितलं, एक वेगळा उत्साह या ढोल ताशा वादकांमध्ये पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा। आता बातमी पावसाची। महाबळेश्वर पाचगणी इथे पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झालंय। प्रतापगड पासून पोलादपूरला जाणाऱ्या घाटामध्ये दरड कोसळली। सार्वजनिक